कल्पना करा, एखादा माणूस रोज देवाची पूजा करतो, मंत्र म्हणतो, दानधर्म करतो, पण तरीही त्याच्या जीवनात शांतता नाही. आणि दुसरीकडे एक साधा भक्त, ज्याच्याकडे ना संपत्ती ना मोठे ज्ञान, पण त्याच्या चेहऱ्यावर कायम समाधान असतं. असं का? याचं उत्तर स्वतः स्वामी समर्थांनी एका भक्ताला दिलं होतं. आजची ही कथा तुम्हाला गुरुभक्तीचं असं रहस्य सांगेल जे कदाचित तुम्ही आजवर कधीच ऐकलं नसेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाग 1. भक्ताची शंका. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो लोक यायचे. त्यांच्यात एक तरुणही होता. तो रोज स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायचा. पण त्याच्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता. मी देवाची भक्ती करतो, मग गुरुची गरज तरी काय? एक दिवस धाडस करून त्याने स्वामींना विचारलं, स्वामी, जर देव सर्वत्र आहे, तर गुरुशिवायही देव मिळू शकत नाही का? सभोवतालचे लोक शांत झाले. सगळ्यांना वाटलं, स्वामी आता मोठा उपदेश करतील. पण स्वामी फक्त हसले. भाग 2. स्वामींची अनोखी परीक्षा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींनी त्या तरुणाला जवळ बोलावलं. त्याच्या हातात एक छोटासा दिवा दिला आणि म्हणाले, हा दिवा घे आणि दुपारच्या उन्हात जंगलातून चालत जा. तरुणाला काहीच समजलं नाही. दुपारच्या उन्हात दिवा, पण स्वामींची आज्ञा होती. तो निघाला. सूर्य प्रखर होता. दिव्याचा प्रकाश कुठेच दिसत नव्हता. तो परत आला. स्वामींनी विचारलं, दिव्याचा उपयोग झाला का? तो म्हणाला, नाही स्वामी. सूर्य इतका तेजस्वी होता की दिव्याची गरजच वाटली नाही. स्वामी पुन्हा हसले. भाग 3. रात्रीचं रहस्य. त्या रात्री स्वामींनी त्यालाच पुन्हा तोच दिवा दिला आणि म्हणाले, आता हाच रस्ता पुन्हा चालून दाखव. यावेळी चहूबाजूंनी अंधार होता. जंगलात भीती होती. रस्ता दिसत नव्हता. पण छोटासा दिवा प्रत्येक पाऊल सुरक्षित करत होता. तो सुखरूप परत आला. भाग 4. गुरुभक्तीचा खरा अर्थ. स्वामी म्हणाले, सूर्य म्हणजे परमेश्वर आणि दिवा म्हणजे गुरु. जेव्हा तुला पूर्ण ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा गुरुही स्वतःला बाजूला करतो. पण अज्ञानाच्या अंधारात गुरुशिवाय योग्य मार्ग सापडत नाही. तो तरुण अवाक झाला. स्वामी पुढे म्हणाले, गुरु देवापेक्षा मोठा नाही, पण देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणारा असतो. भाग 5. जीवनातील उदाहरण. समजा, तुमच्या हातात जगातील सर्वात महागडा नकाशा आहे, पण तो वाचताच येत नसेल, तर त्याचा उपयोग काय? तसंच धर्मग्रंथ वाचणं वेगळं आणि त्याचा अर्थ समजून जगणं वेगळं. ही समज गुरु देतो. म्हणूनच स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, अहंकार सोडा आणि मार्गदर्शन स्वीकारा. भाग 6. आजच्या काळासाठी संदेश. आज अनेक लोक यशाच्या मागे धावत आहेत, पैसा कमावत आहेत, पण मन शांत नाही. कारण ज्ञान मिळतंय, पण दिशा मिळत नाही. गुरुभक्ती म्हणजे आंधळा विश्वास नाही, तर सत्य, विवेक आणि योग्य मार्ग स्वीकारण्याची तयारी. ज्याच्या जीवनात असा मार्गदर्शक असतो, तो संकटातही कोसळत नाही. भाग 7. भावनिक समारोप. त्या दिवसापासून त्या तरुणाने फक्त स्वामींची पूजा केली नाही, तर त्यांच्या प्रत्येक शब्दाला जीवनाचा आधार मानलं. काही वर्षांनी लोक त्याच्याकडेही मार्गदर्शनासाठी येऊ लागले. कारण गुरुची खरी सेवा
माणसाला स्वतः प्रकाशमान बनवते आणि जो स्वतः उजळतो तो इतरांचं आयुष्यही उजळवतो. मित्रांनो, स्वामी समर्थांचा हा संदेश आजही तितकाच खरा आहे. गुरु म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.